नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलवरती. आजचे दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 2 मार्चला म्हणजे सोमवारी आलेली आहे होळी. दरवर्षी फाल्गुन महिन्यातला हुताशनी पौर्णिमा होळी हा सण साजरी केला जातो. या हुताशनी पौर्णिमा प्रारंभ 2 मार्चला सायंकाळी 5:57 होणार आहे आणि समाप्ती 3 मार्चला सायंकाळी 5:08 होणार आहे आणि म्हणूनच यंदा होलिका दहन हे 2 मार्चला सायंकाळी केला जाणार आहे. 3 मार्चला यंदा धुलीवंदन दिवशी वर्षातला पहिला चंद्रग्रहण आलेली आहे. यामुळे या दिवशी धुलीवंदन न करता 4 मार्चला धुलीवंदन हे साजरे केला जाणार आहे. परंतु होलिका दहन हे आपल्याला 2 मार्चला सायंकाळी करायचं आहे. कारण ज्योतिषशास्त्र अनुसार तसेच धर्मसिंधू या ग्रंथानुसार यंदा 2026 मध्ये होलिका दहन हे 2 मार्चला रात्री करावे असं सांगितलं गेलं आहे. होळी दहनाचा शुभ मुहूर्त हा 2 तास असणार आहे. या 2 मार्चला सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत होळीचा दहन करावे. होळी हा सण मराठी वर्षातला शेवटचा सण असल्यामुळे या सणाला विशेष महत्त्व दिलं जातं. होळी हा सण हिंदू धर्मातला एक प्रमुख सण असून ते वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक आहे. होळीच्या दिवशी होळीच्या अग्नीत आपल्याला विकार, क्रोध, लाभ, अहंकार जाळून टाकून नवीन या सकारात्मक सुरुवात करायचा संदेश मिळतो आणि म्हणून आपल्या आयुष्यातला सर्व संकट, अडचणी, दोष दूर करण्यासाठी होळीच्या दिवशी हा खूप महत्त्वाचा आणि शुभ मानलं जातं. धार्मिक दृष्टीने होळीच्या दिवशी हा महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. सोमवारी होळीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरी चालेल, पण एक आंब्याच्या पानाचा एक अतिशय प्रभावी उपाय करा. हा उपाय केल्याने सर्व दोष, दुर्भाग्य, दारिद्र्य नष्ट होऊन एक रात्रीत चांगले दिवस येतील आणि तुमच्या मनातली कितीही कठीणातला कठीण इच्छा ही पूर्ण होईल. कुटुंबाच्या भरभरून प्रगती होईल. तर हा आंब्याच्या पानाचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळात करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाय बटन देखील क्लिक करा. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्या वर्षातून एकदाच करू शकता, ते म्हणजे होळीच्या दिवशी आणि म्हणून आपल्याला हा उपाय होळीच्या दिवशी सायंकाळी करायचा आहे. जेव्हा आपण होळी दहन करणार आहे तेव्हा तुम्हाला हा आंब्याच्या पानाचा उपाय जे आहे तर ते करायचे आहे. जे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय शिवपुराणात सांगितलेली आहे आणि तेच उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. तर पहा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही समस्या, अडचणी, अडथळे असतातच. असा एकही व्यक्ती नसेल की ज्यांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी नाहीत. तुम्ही बघितलं असेल, बरेच व्यक्तीकडे पैसे असतात परंतु सुख नसतं, किंवा काही व्यक्तीकडे पैसे नसतात, सुख असतं. म्हणजेच काही ना काही समस्या, अडचणी या असतातच आणि हाच समस्या निवारण होण्यासाठी, याच अडचणी संपून जाण्यासाठी होळीच्या दिवशी हा
खूप शुभ मानलं जातं आणि हा अडचणी संपवण्यासाठी ही महत्त्वाच्या तिथी आहे. आणि या तिथीवरती आपण जर हा आंब्याच्या पानाचा उपाय जर केलं ना, 100% तुमच्या जीवनातली सर्व समस्या या कायमच्या नष्ट होतील. कारण आपल्या हिंदू धर्मात आंब्याच्या झाडाला अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं गेलं आहे. आणि आंब्याचं झाड हे साधारण झाड नाही, तर हे झाड देवाची घर मानले जातं. आणि म्हणून प्रत्येक मंगल कार्यालयामध्ये या झाडाच्या पानाच्या खोडाच्या मुळाची उपयोग जे आहे तर ते केलं जातं. ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं गेलं आहे की आंब्याच्या झाडाला मंगळाच्या प्रकारक असे वर्णन केलं गेलं आहे. हे मेष राशीचा वृक्ष मानलं जातं. त्यामुळे शुभ कार्यात याच्या पान वापरणे खूप शुभ मानलं जातं. आणि म्हणूनच या घरातल्या नकारात्मक ऊर्जा नष्ट होतं. तसेच आपल्या घरात असणारा सर्व दोष हे सुद्धा नाहीसे होतात आणि सर्व देवी देवता आपल्या घरावरती प्रसन्न होतात. कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्व देवतांच्या स्थान या वृक्षामध्ये आहे आणि म्हणून या वृक्षाची पान खूप शुभ मानलं जातात. म्हणूनच तुम्हाला 11 आंब्याच्या पानाच्या तोरण किंवा 7 आंब्याच्या पानाच्या तोरण करणं ते तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे. होळीच्या दिवशी खूप जास्त प्रमाणामध्ये तंत्रमंत्र किंवा ज्या आहेत तर त्या केल्या जातात आणि ते तंत्रमंत्र की क्रिया या आहेत तर त्या आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर होऊ नये म्हणून हे तोरण तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचे आहे. होळीच्या दिवशी जेवढं सकारात्मक ऊर्जा असतं तेवढं नकारात्मक ऊर्जा सुद्धा असतो. म्हणून तिच्या नकारात्मक आपल्या घरात येऊ नये म्हणून असा तोरण प्रत्येकाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचे आहे. आता ते तोरण किती दिवस ठेवायचे आहे? होळीच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी चंद्रग्रहण आहे त्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी तुम्हाला काढून लगेच ते निर्मलामध्ये टाकायचे आहे. जास्ती दिवस असं तोरण मुख्य प्रवेशद्वारावरती चुकूनही ठेवायचं नाही. ही सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला होळीच्या दिवशी करायच्या आहे. आता यानंतरनं जे पुढचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ना, ते तुम्हाला होळीला संध्याकाळी करायचे आहे. जर तुमची घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल, सतत त्या व्यक्तीला दवाखाना चालू असेल, गोळ्या औषध चालू आहे, सतत की व्यक्ती आजारी पडत आहे, दवाखाना चालू असूनही त्या व्यक्तीच्या जर बरं वाटत नसेल, तर त्या व्यक्तीचा आजार जर बरा होत नसेल तर ते दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय त्या व्यक्तीसाठी करायचा आहे. तर होळीच्या दिवशी तुम्हाला एक चांगले पान घ्यायचे आहे. कुठेही काटलेली तुटलेली नसावे. चांगली एक ठेचाचे पान घ्यायचे आहे. त्या पानावर तुम्हाला 2 गुलाबाच्या फुलं ठेवायचे आहे. एक तासाच्या ठेवायचे आहे आणि आजारी व्यक्तीच्या डोक्यावरून ते पायापर्यंत तुम्हाला 31 वेळा फिरवून घ्यायचे आहे आणि ते तुम्हाला होळीच्या अग्नीमध्ये टाकायचे आहे. जर हा उपाय स्वतः व्यक्तीने केलं तर अतिशय उत्तम. स्वतः व्यक्तीला हा उपाय करणं शक्य नसेल तर मग दुसऱ्या व्यक्तीने, आजारी व्यक्तीसाठी हा उपाय केलं तर सुद्धा चालणार आहे. नक्की करा हा उपाय. जर तुम्ही केलं ना, 100% व्यक्ती आजारी आहे ना, तिला गुण येईल. त्या व्यक्तीच्या
त्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. याच्याबरोबर जर घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील तर कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, जिथे तुम्ही 5 रुपये कमवता तिथे तुमची 100 रुपये खर्च होतात असेल आणि यामुळे तुम्हाला सतत पैशाच्या आर्थिक अडचणीत सामोरी जावं लागत असेल ना, त्या व्यक्तीच्या दिवशी होळीच्या दिवशी तुम्हाला आर्थिक समृद्धीसाठी, धन प्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी एक आंब्याच्या पानाचा उपाय करायचा आहे. जर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी 3 आंब्याची पान घ्यायचे आहे. ही पान सुद्धा चांगली घ्यायची आहे आणि ती तीनही पानं तुम्हाला तुपामध्ये बुडवायचे आहे. प्रत्येक पानाच्या थोडासा तूप लागेल एवढी तूप त्या पानाला लावायचे आहे आणि ही पान तुम्हाला होळीमध्ये दहन करायचे आहे. जिथे कुठे पेटती होळी असेल त्या पेटती होळीमध्ये तुम्हाला ही पान अर्पण करायचे आहे, ज्यामुळे घरात संपत्ती आणि समृद्धी येतं. ही घरात समृद्धी येत असतं. आणि या दिवशी आर्थिक समृद्धीसाठी, धन प्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी एक आंब्याच्या पानाचा उपाय करायचा आहे. तर ते तुम्हाला हा उपाय करण्यासाठी 3 आंब्याच्या पानं घ्यायचे आहे. ही पान सुद्धा चांगली घ्यायची आहे आणि ही पान तुम्हाला तुपामध्ये बुडवायचे आहे. प्रत्येक पानाला थोडासा तूप लागेल एवढा तूप त्या पानात लावायचे आहे आणि ही पान तुम्हाला होळीमध्ये दहन करायचे आहे. जिथे कुठे पेटत्यात होळी त्या होळीमध्ये दहन करायचे आहे. आणि हे पान अर्पण केल्यानंतर या होळीच्या 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि सुख समृद्धीसाठी होलिका मातेच्या मनोभावी प्रार्थना करायच्या आहे. त्याच्याबरोबर जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, प्रयत्न कष्ट करूनही तुमच्या इच्छा पूर्ण होत नसेल किंवा तुमची एखादी अडलेली कामं आहे, प्रयत्न करूनही त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, या होळीच्या दिवशी तुम्हाला 7 आंब्याच्या पानं घ्यायचे आहे. पान सुद्धा चांगली घ्यायची आहे. एकावर एक ही पान व्यवस्थित ठेवून एका पांढऱ्या रंगाच्या धाग्याहून बांधून घ्यायचे आहे आणि यानंतर ही पान तुम्हाला मधामध्ये बुडवून शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे. शिवलिंगावरती जिथे अशोक सुंदरीचे स्थान आहे तिथंच तुम्ही शिवलिंगावर ही पान अर्पण करून तुमची इच्छा मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहे, ज्यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात. तसेच जर या दिवशी तुम्हाला आंब्याच्या एखादी वाळलेली लाकड जर भेटलं तर ते तुम्हाला घरी आणायचे आहे आणि यानंतर जेव्हा तुम्ही होळी दहन करणार आहे तेव्हा होळी दहनाच्या वेळी हे लाकड तुम्हाला त्या होळीमध्ये नक्की टाकायचे आहे, ज्यामुळे घरात असणारी अशांतता, वास्तुदोष जे आहेत तर ते दूर होत असतात. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायचा होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया असंच एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.